पोलीस अधिकाऱ्याचा गणवेश परिधान करून हॉटेलमध्ये जाऊन दमदाटी करणाऱ्या तोतया इस्मास पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या या अटकेमुळे इतरही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आरोपी सलमान तजमुद्दीन मुलांनी वय वर्ष 31, धंदा चिकन शॉप, राहणार पुणे यांनी पोलीस उपनिरीक्षकाचा युनिफॉर्म घालून स्वतः पोलीस अधिकारी आहे असे भासवून सिताज हॉटेल गोल्ड डिगर कोळके पनवेल येथे जाऊन हॉटेल मॅनेजर याला दमदाटी केली. माझ्या मैत्रिणीला हॉटेलमध्ये शिवीगाळ करून तिला कामावरून का काढून टाकले? चल आत्ताच्या आत्ता हिशोब कर, तिला लगेच कामावर घे, नाहीतर तुझे हॉटेल बंद करून टाकेन, अशी धमकी देऊन हॉटेल मॅनेजरला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यावेळी हॉटेल मॅनेजर यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात फोन करून पुण्यावरून आलेल्या पोलीस अधिकाऱ्याने त्यांना विनाकारण धमकावून मारहाण केली याबाबत माहिती दिली. त्यावेळी सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी हॉटेल सिताज येथे जाऊन स्वतःला पोलीस उपनिरीक्षक म्हणून सांगणाऱ्या सलमान तजमुद्दीन मुल्लानी याच्याकडे कौशल्यपूर्वक सखोल विचारपूस केली. या चौकशीत तो पोलीस अधिकारी नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर हॉटेल मॅनेजर याची तक्रार घेऊन आरोपी विरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम 170, 323, 504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे व पोलीस सह आयुक्त संजय येनपुरे यांनी दिलेल्या सूचनांनुसार व पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, परिमंडळ 2 पनवेल व सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा बागवान, पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अस्तफवार डीबी पथकाचे अंमलदार यांनी केली आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी संजय कदम, पनवेल. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.